सारखं फोन करत आहे. पायल तू आदित्य तू ही प्रेम तुझी घेऊन जा. आता माझ्याकडे पैसे असते मी काहीतरी करून टाकलं असतं, पण आता काय मिळालं माझ्यावर. त्या बॅग मधले पैसे दे ना, कपाटामध्ये ठेवते. घे ना तुझं तू. तुला ना फक्त खायलाच जमतं, काही काम करायला नको. काय झालं? पैसे कुठे आहेत? मला काय माहित, त्यातच होते. आमच्या बॉसने खूप विश्वासाने पैसे दिले होते. 10 लाख रुपये होते त्यात. अरे यात नंबर आहे, त्याला कॉल करते. हॅलो. हॅलो दादा, आमची बॅग आली का तुमच्याकडे? नाही नाही, तुम्ही रॉंग नंबर लावलाय. नाही कोणती बॅग. अरे काय झालं? अगं दीदी, मी त्याला फोन केला पण त्याने कट केला. फोन दे इकडं. त्याला ना व्हिडिओ कॉल करू आणि ना स्क्रीनशॉट काढून पोलिसांना दाखवू. कोण आहे रे सारखं फोन करत आहे. पायल तू आदित्य तू आदित्य तू पायल तू ते बघ फुलपाखरू. पायल, आज आपल्या 10वीचा शेवटचा पेपर झाला. पायल, माझे मित्र म्हणतात की तू मला विसरशील. आदित्य, तुझा माझ्यावर विश्वास आहे की तुझ्या मित्रांवर? नाही नाही, मला तुझ्या विश्वास आहे. तू असं नाही करणार, मला माहिती आहे. जरी आपली शाळा संपली असली तरी आपलं प्रेम नाही संपलं. आपण कॉलेजला पण सोबत राहायचं. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच ऑफ। अरे हिचा फोन का बंद लागतोय? कुछ समय पश्चात 6 दिवस झाले हिचा फोन बंद लागतोय. मला तर म्हटलेली की शाळा संपली तर सोबत राहायचं. कुठे गेली असेल ही? घरी जाऊन बघतो. अरे कधीपासनं? अरे आज 1 आठवडा झाला त्यांना रूम शिफ्ट करून. मी पण सामान भरायला मदत केली त्यांना. तुला माहिती आहे का कुठे गेले? नाही. अरे आदित्य, बॅग. पायल, तू मला सोडून का गेली? ते जाऊ दे, तू पायल, तू मला अचानक सोडून का गेली होती? ऐक तरी. पायल, मला सांग. ते ऐकून तरी घे. पायल, तुला जरा पण काय वाटलं नाही का मला काय वाटेल? अचानक न सांगता गायब झालीस आणि काय बोललेलीस? शाळा संपली तरी आपण राहायचं. माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं तुझा बॅकग्राऊंड अजिबात चांगला नाही. तुझे काही फ्युचर प्लॅन सुद्धा नव्हते. सारखं लग्नाबद्दल बोलायचंस, मला अजिबात आवडत नव्हतं.